त्याच्यात कवचकुंडल आहेत. कसा कसा सूर्यासारखा तेजस्वी वाटतोय. कुंती, तो सूर्यपुत्रच आहे. कुंती, क्षमा कुंती, परंतु या बाळाचे तुझे नाते फक्त जन्म देण्यापुरतेच आहे. जन्म झाल्यानंतर ज्यावेळी मी याची नाळ तोडली त्याच वेळी तुझे आणि याचे आई मुलाचे नातेही तोडून टाकले आहे. एकदा तरी त्याला मला दूध पाजू दे. मोहाचा एक क्षण तू राहू शकली नाहीस कुंती. आणि कुमारी माता बनलीस. गेले कित्येक महिने एकांतातल्या दिवाभीतासारखं जीवन तू राजकन्या असूनही या झोपडीत जगते आहेस. जगापासून लपते आहेस आणि सत्याला सुद्धा लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करते आहेस. परंतु सत्य लपत नाही कुंती. हे सत्य जगासमोर येण्या अगोदरच तुला याचा त्याग करायचा आहे. नाही, म्हणूनच दूध पाजण्याच्या मोहात पडू नको. नाही मालिनी, मी माझ्या बाळाचा त्याग करणार नाही. भावनेच्या आहारी जाऊन बोलते आहेस तू कुंती. परंतु कुमारी मातेला आणि तिच्या बाळाला सुद्धा या जगात काहीही स्थान नाही हे तू जाणतेस. अवहेलना, अपमान, घृणा, तिरस्कार, फेटाळणी एवढंच तुझ्या पदरी पडेल. आणि समाजातील लोकांच्या दृष्टीतील वासनेचा विखारही तुला सहन करावा लागेल कुंती. म्हणूनच कुंती, वेळ घालवू नकोस. तुझे पिता महाराज कुंती भोज नगरीत परतण्यापूर्वी या दुर्दैवी बाळाचा तुला त्याग करायला हवा. मंद मंद पावलानी चंद्र चालणे रजनी सांगुनी गुज प्रकाश हासणे. कोणती मालिनी सवे वाट शोधणे अंधारा वाटेवरी कुणाला भेटणे. नदी काठावर बाळाला दूर सारणे. नदी काठावर बाळाला दूर सारणे.
वेडेपणा करू नकोस कुंती. या रात्रीच्या अंधाराला डोळे फुटण्यापूर्वी हे बाळ तुझ्यापासून अति दूर जायला हवं. यातच तुझं हित आहे आणि बाळाचं हित. काही प्रश्नांची उत्तरं आपण शोधायची नसतात कुंती. आता या बाळाचं नशीब आणि बाळाचं नशीब तर त्याचे आईबाप घडवीत असतात ना मालिनी. काही जण आपलं नशीब स्वतःच घडवतात. हे बाळ देखील त्यापैकीच एक आहे. आपलं नशीब तो स्वतः घडवेल. वेळ घालवू नकोस कुंती. कुंती वेळ घालवू नकोस. मी देखील तुझ्याच प्रमाणे जर भावनेच्या आहारी गेले तर तुझं भवितव्य या रात्रीच्या अंधाराप्रमाणे अंधारात बुडून जाईल. सोड मला कुंती. कुंती सोड मला. सोड कुंती. बाळा, तुझ्या दुर्दैवी आईला क्षमा कर. हे दाही दाह्यांनो, गंधर्व नक्षत्र ताऱ्यांनो, माझ्या बाळाचे रक्षण करा. त्याचे पालन करा. माझ्या बाळाला आईची माया द्या. त्याच्या मार्गात तुला पसरवा. देवा, देवा न त्याला सुखी ठेवा.
कोणाची असेल ही पेटी आणि काय असेल यात? उघडून तर बघूया. कुठे मिळाला? आपल्याला संतती नव्हती ना, म्हणून राधे देवानेच आपल्याला दिला. कुणाचा आहे? आपला आहे. राधे दार मी केव्हाच बंद केलंय. मुलगा जन्मजात कवच कुंडला आहेत आणि पेटीत सुवर्ण मुद्रा ठेवल्या आहेत. सोन साखळी आणि गळ्यातला हार सुद्धा आहे. उच्च कुळातला असावा. पण दुर्दैवी आहे. दुर्दैवी अशा करतात की याच्या जन्मदात्या आईनच जन्मतःच याचा त्याग केलाय. राधे, याला आपण भीष्माचार्यांकडे घेऊन जाऊया. नाही राधे, अगं उच्च कुळातला आहे. उच्च कुळातल्या संस्कारात वाढेल. आता तुम्हीच म्हणालात ना आपला आहे म्हणून, पण आपणच याला वाढवूया. मी त्याची आई आणि तुम्ही त्याचे तात आहात. आपणच वाढवायचं याला. राधे, सूतपुत्र म्हणून याची ओळख होईल. राधेचा पुत्र राधेय म्हणून त्याला ओळखतील. राधे, आपण त्याच्यावर अन्याय तर करत नाही आहे ना? अन्याय त्याच्या जन्मदात्या आईने केलाय, पण आपण त्याला आई वडिलांचं प्रेम देऊन माया देऊन त्याला न्याय देणार आहोत. आ आ आ आ उ उ. राधे, आपल्याला सर्वजण जाणतात की आपल्याला मूल बाळ नाही म्हणून. असं असताना तू या बाळाचं काय स्पष्टीकरण देणार आहेस? आपण आजच हे गाव सोडून दुसऱ्या दूरच्या गावी निघून जाऊ. तिथे सर्वांना वाटेल कर्ण आपलाच पुत्र आहे. कर्ण?
राधे, कोण कर्ण? हा छकुला. पाहिलंस, तुझ्या तातांना सुद्धा तुझं नाव आवडलं बरं का, कर्ण. हम्म.